सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरम्य सुवासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरद्दिप्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमता तुम्हारो रामदूत सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजे आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असतात. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणारविंदी नतमस्तकून सेवेला सुरुवात. संकीर्तन करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचे श्री गुरुनिष्ठ संत प्रणालीमधील शेवटचे संत पिंपळनेरकर निवासी संत निळोबाराया यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा नक्की आहे. महाराजांचं हृदगात, महाराजांचं मनोगत, महाराजांचं सांगणं, महाराजांचं म्हणणं या असलेल्या 4 चरणात, 4 प्रमाणात, 4 कडव्यात, 4 ओळीत दडलेलं आहे. काय हृदगात आहे, काय म्हणायचंय महाराजाला, एका वाक्यात त्याचं उत्तर आहे. या जीवाचा काळ सार्थकी लागावा याच्या करता महाराजांनी या अभंगामध्ये 3 असलेले भगवत प्राप्तीचे साधन तुमच्या आमच्या करता उपस्थित केलेत. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल
पवित्र शृंखलेमध्ये प्रवेश करत असताना अगदी अल्पसा परिहार, एखादा व्याख्याता, एखादा कवी, एखादा कीर्तनकार, एखादा कथाकार, एखादा प्रवचनकार या गादीवरती उपस्थित झाला की कशा करता आपण उपस्थित आहोत याची पूर्वतः कल्पना आपल्या सर्वांना जरी असते तरी सुद्धा देण्याचं असलेलं सुंदरसं नेहमीच अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा आजचा जवळजवळ काल्याचा 5वा दिवस. देवेगावकरांची दिवाळीच आहे नाही का? नाही कळलं? जरा मोठ्याने वाजवा की. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आतापर्यंत एका तासापासून फक्त हे संपणार आहे का नाही? वा वा वा, काय आनंद आहे महाराज. मी जाऊन येऊ का तिकून एकदा? ते प्रवेश करत असताच्या अगोदर आपल्या या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं जवळजवळ 7वं वर्ष. या 7व्या वर्षातील आजची जवळजवळ 5व्या क्रमांकाची संकीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पमती, माझ्यासारख्या ज्ञानहीन, माझ्यासारख्या अनुभवहीन अशा असलेल्या जीवाच्या पदरी आली आहे. कोणत्या पुण्याने आले मला माहीत नाही, पण माझ्या भाषेत जर तुमच्या पुढं प्रदर्शित करायचं झालं तर तुकोबरायाच्या अभंगाची साक्ष मी आता या ठिकाणी तुम्हाला देतो. तरी माझ्या दैवा पार नाही. गेल्या 7 वर्षापासून नयनरम्य असा सोहळा तुम्ही आम्ही या ठिकाणी उपभोगतोय. मी भारावून याच्यामुळं गेलो, तुम्हाला त्याचं सुद्धा कारण चालता चालता देऊन टाकतो. भारावून सगळेच जातात. एखादं कार्य, एखादं असलेली कृती आपण बघितली का एखाद्या व्यक्तीवरती आणि त्या असलेल्या केलेल्या कर्मावरती माणूस जागेवर प्रसन्न होण्याची दाट शक्यता राहते. याच्या पाठीमागचं रिझन सांगू तुम्हाला. गावोगाव संकीर्तन सोहळे होतात, होत नाही असं नाही, पण सुरुवात पंचपदी झाली तेव्हा 5 जण येतात, त्याच्यापेक्षा महाराज आले तेव्हा अजून 2-5 जण येतात, आणि राहिलेले चाल झाल्यावरती त्यांची चाल दाखवतात. मुद्दा असा आहे, गावातील अन्नदान तितक्याच तोला मोलाचं. प्रत्येक असलेल्या वर्गवारीनुसार, घटकानुसार, मंडळानुसार, वाड्यानुसार आपण दिलेलं, बांधून दिलेलं योगदान त्या पद्धतीनं रोजचे असलेले मंडळी यथा सांग अगदी परिपूर्ण पद्धतीनं दर्जेदार आणि चांगल्या तोला मोलाचं करत आहात. असं वाटलं होतं की लोक नुसते जेवायलाच राहतात का काय, पण नाही. देवेगावकर तुम्ही त्याला अपवाद आहे की जसं तुम्ही असलेलं ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. या तत्वाचे माणसं म्हणजे माझ्या देवेगावची माणसं आहेत. जागा नाही व कुठंच बसायला. मला वाटलं होतं काही मंडळी अशी जवळ घ्यावं, पण जवळही जागा नाही, इकडंही जागा नाही. अजून कुठपर्यंत आहेत मला माग नका बघू तुम्ही, खरंच आहेत. काय आनंद उत्सव साजरा करताय. महाराष्ट्राला आदर्श घालून द्यावा एवढा चांगल्या ताकदीचा सोहळा
सप्ताह कसा असावा असं जर महाराष्ट्रात कुणी जर विचारलं तर अग्रक्रमाने नाव येईल की गलबे देवेगाव मध्ये जसा सोहळा होतो तसा वारकरी संप्रदायाचा सोहळा व्हावा. का याच्या पाठीमागं कुणी अध्यक्ष नाहीये, याच्या मागे कुणी सचिव खजिनदार उपाध्यक्ष असलं काही नाहीये. मग माझ्या वडिलाची मिरासी गा देवा या असलेल्या तुम्हा बाप दाद्यांनी दिलेले घालून दिलेले संस्कार, संतांनी दाखवून दिलेला मार्ग आणि त्या मार्गावरती आपण चाललेला समस्त ग्रामस्थ मंडळ आणि भजनी मंडळ या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. वा 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 वा. तुमच्या या असलेल्या नियोजनाला अबाधित 100 वर्षापर्यंत कुणा असलेल्या बटक्याची नजर लागू नाही. माझी भाषा तुम्हाला कळते ना? पण का खाली येऊ जर सर तू तिथंच बरा आहेत म्हणा. गोड गोड नियोजन आहे, मोठ्यांचे आशीर्वाद आहे. परमपूजनीय महंत 1008 मनीषानंद पुरीजी महाराज स्वामीजींचा आशीर्वाद आहे. काय असतं माहितीये का? वा वा वा. पुण्य लागतं त्याला. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. मुद्दा असा आहे, गोड हरिभक्तपरायण परमपूजनीय पुरुषोत्तमजी महाराज पडकरी 15 क्रमांक दिंडीचा यांच्या शुभ असते व मी ज्यांना स्वामीजींचं नाव घेतलंय यांच्या कृपा आशीर्वादातून चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातक नाशनम. माझे जीवलग मित्र श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय ज्येष्ठ गुरुबंधू, महाराष्ट्राचं एक रामकथा प्रवक्ते म्हणून आदराने महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आज तेजीत आहे, श्री हरिभक्तपरायण रामायणाचार्य रोहिदासजी दादा बामणीकर म्हणा किंवा मस्के पाटील म्हणा. महाराजांनाही पुन्हा पुन्हा जय हरी घालतो, दंडवत घालतो. सकाळच्या काकड्यापासून ज्ञानेश्वरी पारायणला असलेले, कथेला असलेले, हरिपाठाला असलेले, भोजनाला असलेले आणि कीर्तनाला असलेले, जागराला असलेले या सर्वांप्रती चांगला भाव ठेवतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतोय. आज ज्यांनी गोड सुंदरसं असलेली चाल गायली आहे बघा. आज किती सुंदर नियोजन झालंय. ब्रह्मा विष्णू काही रिकाम्या जागा तुम्ही भरा जा की. हे बाळांनो सावधान बसा. कीर्तनात बोलायचं भरपूर बोलायचं पण मनात बोलायचं. कुठं मनात. नक्की पाळासान माझा शब्द? ओके. तुम्ही इथलेच आहे ना? पण आनंद आहे. बघा, रोजचे असलेले गायक वेगवेगळे. लोकांना 2 गायकाची पंचायत पडते 8 दिवसात. तुम्हाला अरे वा राहायला होतं ती हुकून. 2 गायकावरती अख्खा सप्ताह करणारा महाराष्ट्र आहे. पण रोज 2 गायकांनी 2 पखवाज वादक ज्या गावात येतात त्या गावाचं नाव आहे देवेगाव. आणि तेही असे तसे नाही. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे भूषण भूषविलेले टॉप 10 मधले व्यक्तिमत्व, स्वतःच्या जीवाचं रान केलेले व्यक्तिमत्व, फार बोटातून रक्त पडेपर्यंत आपली साधनेची तपश्चर्या केलेले व्यक्तिमत्व, आपल्या स्वराने त्या भगवंताचे पूजन केलेले व्यक्तिमत्व या जर असलेल्या गावात येत असतील तर त्याचा आनंद जेव्हा तुम्हाला आहे म्हणून ते बोलवण्यात येतात. नसता बहिऱ्याच्या घरात जर वरात नेली तर काही फायदा होत नाही. कसं असतं माहितीये का? या संकीर्तनाला आपल्याला जवळजवळ आज या माजी उपसरपंच माऊली दादा गलबे पाटील या मंडळानं एवढं सुंदर सजवलंय. रोजचे मंडळी तेवढ्याच ताकदीनं सजवतायत. पण मी धन्यवाद देईल माजी सरपंच गलबे पाटील मित्रमंडळ या मंडळाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. या मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. बघा, भजनातले दर्दी व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण परमपूजनीय परभणी जिल्ह्याची गान कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जातं आदरणीय भजन सम्राट माझे जीवलग मित्र माऊली दादा खवणे. दादांनाही मनोभावे वंदन आहे. ज्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भजनातले दर्जेदार व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट जालना जिल्ह्याचं भूषण
श्री आदरणीय ब्रह्मादादा येवले पाटील दादांनाही मनोभावे वंदन आहे. या दोघांनाही साथ करण्याकरता आदरणीय श्री हरिभक्तपरायण प्रदंगाकलं एक गोड मोठं नाव श्री हरिभक्तपरायण विष्णूजी महाराज रेंगे पाटील आपणालाही मनोभावे वंदन. माझ्या उजव्या हाताला माझ्या समवेत आलेले या महाराष्ट्रातले मृदंग मार्तंड भरतजी अण्णा पठाडे यांचे शिष्य श्री हरिभक्तपरायण अर्जुनजी दादा काळे पाटील आपणालाही मनोभावे वंदन आहे. अजूनही ग्रामस्थ भजनी मंडळी आदरणीय श्री किसन महाराज रुडी किसनजी दादा रुईकर आपणालाही मनोभावे वंदन. आदरणीय श्रीराम महाराज श्रीरामजी दादा वारकरी संप्रदायाचे भूषण असलेले व्यक्तिमत्व आहे आपणालाही वंदन. आपण सर्वच दिग्गज मंडळी आदरणीय श्री हरिभक्तपरायण लक्ष्मणजी दादा आपणालाही मनोभावे वंदन करतो. आणि चोपदार मंडळी लय गोड आहेत बघा. इथं येता का माझ्याजवळ? असं चांगलं होईल, काही अडचण नाही. हां त्यांच्याकडे मला सांभाळण्याचं काम नाही वाटतं. आनंद आहे. मी काय तुम्हाला काम नाही, तुम्हाला गुळ देणार होतो मी, दुसरं काय. किती गोड स्वागत आपण केलं. एवढ्या स्वागताच्या असलेला लायक मी असेल नसेल माहीत नाही मायबाप, पण ज्या माऊली ज्ञानोबा तुकोबा प्रति तुमचा सद्भाव आहेत ना, त्या असलेल्या श्रद्धेला माझा या ठिकाणाहून नारदाच्या गादीहून केव्हाही सलाम आहे. काय श्रद्धा आहे आपली ज्ञानोबा तुकोबावरती हो. गोड गोड गोड. बघा जास्त वेळ कीर्तन आपल्याला करायचंच नाहीये, मग अगदी 12 साडेबारा वाजले की सोडून देऊ. पलीकडची मंडळी आनंद आहे बघा. नाहीतरी आता जेवण झालंय, पडड्या पडड्या अंधारात थोडी डुलकी लागली बी तर काही हरकत नाही. महाराजाला कुठं दिसतोय म्हणा तेव्हा. आणि ऐका दादांनो, समोर माझ्या चॅनल आहे, या चॅनलचं नाव नामसंकीर्तन आहे. गोड गोड त्याचे सर्व आदरणीय दादांनाही धन्यवाद. मधलं हे जे व्याख्यान आहे माझं, हे माझं पुराण, याला थोडंसं हां नसतं द्यासन टाकून. हां आनंद आहे. खूप छान चॅनलचं नाव आहे नामसंकीर्तन. या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. कुठं गेली दुनिया? तुमच्या काळात होतं का हॅलो? नाही, आता फॉलो. यांना विचारू का? अख्खे 50 जण बसलेत माझ्या समोर, तुमचे किती फॉलोअर्स आहेत? मुद्दा आहे का हा? बघा आपल्या करताय. आनंद आहे. तुम्हाला धन्यवाद. गोड साऊंड सिस्टम आहे. 2 महिन्यानंतर या दाद्याची माझी गाठ पडली. आदरणीय कन्हैया मंडप डेकोरेशनचे सर्व मला वाटतं कन्हैयाच तुझंच नाव आहे, असं काहीतरी पाहिजे बो. मंडपवर नाव एकाच राहतं, मंडप रफिक भाईचा. त्याचा मेळ जुळत नाही महाराज. पण आमची गाठ अशा दरबारात पडली होती की ज्या दरबाराचं आणि आपल्या इथं येण्याचं इतकं सुंदर समन्वय बाबा. जे तिथं आले असतील, कुठं सैलानी बाबाला नाही, तपश्चर्याची भूमी, साधनेची भूमी, भंडारा डोंगर, तिथं माझ्या कन्हैयाची गाठ पडली होती. गोड साऊंड सिस्टम आपण दिली होती, बरोबर का? हा तुम्ही नव्हते, वडीला होते, वडीला आपल्या ह्या जवळ. ओके, पुन्हा पुन्हा धन्यवाद. आणि ज्या असलेल्या व्यक्तिमत्वामुळं तुम्हा सर्व मायबापाचं दर्शन घडलं, ते व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्तिमत्वाला जे काय लागेल ते सगळं ब्रँडच लागेल. कसं लागेल? ब्रँड. हां, ते तोला मोलाचंच लागेल. मग तो महाराज असू, गायक असू, वादक असू, सिस्टम असू, अन्नदान असू, आचार्य असू, का काहीही असू, का साधा वापरणारा कपडा असू, हे ज्या व्यक्तिमत्वाला ब्रँड आणि ब्रँडच लागतं त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आदरणीय एक लाडकं व्यक्तिमत्व, आम्हा सर्वांचं जिवलग व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण पांडुरंगजी दादा, आदरणीय तात्या गलबे तात्या यांना गोड गोड मनोभावे वंदन आहे की तुमच्यामुळे या मायबापाचं दर्शन मला घडलं. आपलं आयुष्य
चांगलं वाढत राहो, निरोगी मिळो आणि या संप्रदायाची सेवा अशाच ताकदीनं आपल्याकडून घडो एवढी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला ऐ बसा सावधान. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग निळोबरायाचा आहे. ऐका, अभंगाचं हृदगात भगवत प्राप्तीचं साधन आहे. आता पुन्हा माझ्याकडे बघा. ऐ काय 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 बोललो मी तुम्हाला? अभंग किती चरणाचा आहे? बैर आहे मी, थोडा मोठ्यानं बोला. किती चरण? नक्की? आणि असं मुंगळ्यावानी नका म्हणू, एका स्वरात म्हणायचं. किती चरणाचा आहे? कुणाचा आहे? बॉम्बला. पुन्हा ऐका फास्ट. हा, अभंग 4 चरणाचा आहे, निळोबरायाचा आहे आणि अभंगाचं असलेलं हृदगत मनोगत भगवत प्राप्ती आहे. कुणाचा अभंग आहे? किती चरणाचा आहे? अभंगाचा गाभा काय आहे? बरोबर बरोबर, काय गाभा आहे? भगवत प्राप्ती. हा बरोबर. आता ध्यानात राहील का? पुन्हा एकदा, किती चरणाचा आहे? कुणाचा आहे? काय मनोगत आहे? जमलं का? तुम्ही जा घरी आता. बाळांनो सावधान, एकदा बोला. परवा दिवशी काय झालं? 15 ऑगस्ट. हा, कौन झाली? काल 27 जानेवारी होती म्हणून, बरोबर. आणि त्याच्या आधी 25 जानेवारी होती. मुद्दा ऐका बाळांनो, फक्त एक विनंती करू का तुम्हाला? लय गोड बसलात तुम्ही दादांनो. फक्त एकमेकाच्या मांडीला स्पर्श करू नका आणि बोलू नका. हा, चांगला पोरगा कोण? जो कीर्तनात बडबड करत नाही. नक्की? ओके, आपण चांगल्याची लेकरं आहोत, मोठ्यांचे लेकरं आहोत. तुमचं काही नाही, पण तुमच्या पप्पाचं नाव जातं. कशामुळं? आपण वाईट वागल्यामुळं. त्यामुळं ज्याला काही थोडी अडचण आली, मिस कॉल वगैरे, तर मधी विठ्ठल विठ्ठलच्या वेळेस मला मिस कॉल द्या. मुद्दा ऐका. ब्रह्मा दादा, त्यांच्याशिवाय मजा नाही. बघायचं तुम्हाला त्यांचं? बोला एकदा. भारत माता की. आवाज आहे. 7 वर्षातले असलेले शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ऐका मायबापू, खूप असलेल्या विद्वत जनांचे कीर्तन श्रवण केलेले मंडळी माझ्या समोर आहे, आजूबाजूला आहे, बरं का. मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदायाची अंतःकरणाची खोली आजपर्यंत दादा कुणाला सापडली नाही. सांगू तुम्हाला, या गादीवरती आजपर्यंत असं कुणी पाहिलंच नाही की लहान असावा की मोठा असावा, चांगला असावा की वाईट असावा, गरीब असावा की श्रीमंत असावा. असं कधी आजपर्यंत काही बघितलं नाही. त्याच्यामुळं तुमच्या असलेल्या पुढं उपस्थित असलेलं व्यक्तिमत्व याचा बायोडाटा चेक करण्याचं काम बुद्धीकडे देऊ नका. माऊलीचं लेकरू समजून या गादीवरती आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला तेवढ्या सद्भावनेनं त्याच्याशी नजर करा. त्याच्या असलेल्या वाणीशी, त्याच्या आचरणाशी जुळतं मिळतं करा. आता विनंती करेल, किती मोठं अंतःकरण या संप्रदायाचं आहे दादांनो. मला माहिती आहे, इथं लहान मोठा पाहिला गेला नाही, इथं गरीब श्रीमंत पाहिला गेला नाही, इथं चांगला वाईट पाहिला गेला नाही. म्हणूनच की काय, तुम्ही या गादीवरती माझ्यासारख्या लहान आणि अल्पज्ञानी व्यक्तीला उभं केलं. पण चला, तुमच्या असलेल्या श्रद्धेला माझा पुन्हा वारंवार जय हरी. ऐका दादांनो, आजचा पवित्र दिवस आहे, गोड दिवस आहे. कसा सांगू तुम्हाला? जाणते मंडळी आहात, गेल्या 7 वर्षापासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची धुराजी यांनी खांद्यावरती घेतली. रात्रंदिवस या सप्ताहाकरता झटलात. या असलेल्या सुंदरशा या भव्य दिव्य सभा मंडपाकरता झटलात. ज्यांच्या दरबारात सेवा आहे ते पवनसूत हनुमंतराय. बघा काय गोड असतंय जीवनामध्ये. आजचा दिवस हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं, वारकऱ्याच्या दृष्टीनं इतका मोठा आहे की आजच्या दिवशीच मंत्राची असलेली दीक्षेचा दिवस आहे.
थोडंसं उलट चालतोय. अर्ध्या मिनिटात मी योग्य स्टेशनवरती जाणार आहे, तुम्ही जाणतेच आहात. बरं, पहिली गोष्ट, आजचा दिवस म्हणजे मंत्राच्या दीक्षेचा दिवस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा दिवस श्री गुरु भेटण्याचा दिवस आहे. तिसरी गोष्ट, आजचा दिवस म्हणजे साधनेला परिपूर्णता यावी असा दिवस आहे. आणि आजचा दिवस म्हणजे भगवंताची प्राप्ती श्री गुरुच्या रूपाने व्हावी एवढ्या ताकदीचा दिवस आहे. मी बोललो लक्षात आलो का? लक्षात आलं का? नक्की नक्की त्याचं कारण आहे. आजचा दिवस सांगू तुम्हाला, या वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या असलेल्या जीवनाला श्री गुरुचा झालेला स्पर्श, मंत्राचा झालेला स्पर्श आणि जीवनाची असलेल्या सफलतेला झालेली सुरुवात म्हणजे आजचा दिवस आहे. माघ शुद्ध दशमी. तसं मला अभंगच गुरु परंपरेचा घ्यायचा असं वाटलं, पण मला एका बाणात बरंच काही करावं असं वाटलं. लक्ष्मण नाना, आजचा दिवस म्हणजे एक प्रासंगिकता आहे, बरोबर आहे, अत्यंत गोड आणि म्हणून थोडासा स्पर्श त्याही असलेल्या चरितार्थाला असावा म्हणून त्याला स्पर्श केला. किती गोड स्पर्श आहे सांगू तुम्हाला. सत्यगुरु राये कृपा मज केली परे नाही घडली, कस सापडविले वाटे मस्तकी तो जाना. काय मागितलंय? भोजना मागती तूप पावशेर. तूप म्हणजे काय? चित्त. पावशेर म्हणजे काय? अंतःकरण चतुष्टयाचा एक भाग. चला माझा मुद्दा पुढे आहे. तूप पावशेर पडिला विसर, काय कळे मज उपजला अंतराय, काय त्वरा झाली. परंपरेचं विश्लेषण केलंय कुणी? स्वप्नात आलेल्या श्री गुरूंनी. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बरोबर. आता ऐका, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, मग केला अंगीकार तुका म्हणे. एवढ्या ताकदीचा असलेला दिवस आजचा आहे आणि तो परम भाग्यानं माझ्यासारख्याच्या वाट्याला आलेला आहे. म्हणून जीवनामध्ये, आपल्याही जीवनामध्ये याच असलेल्या संतांचा आरसा समोर ठेवून जीवाचं कुठंतरी सार्थकीकरण होतंय का याच्या करता आजचा अभंग निवडलाय. अभंग आहे संत निळोबारायाचा. कोण निळोबाराया? ज्यांचं देवापेक्षा जगद्गुरु तुकोबारायावरती जास्त प्रबल प्रेम होतं ते निळोबाराया. कशावर म्हणता महाराज? जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळेस एवढे साधनं नव्हते. कानावरती बातमी आली की तुकोबाराय तर म्हटले होते तुम्हाला भेटल्याशिवाय अनुग्रह दिल्याशिवाय जाणार नाही. मग असे कसे गेले? 42 दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण करून तुकोबरायाचा धावा ज्यांनी केला. पण तुकोबरायाचा धावा करत असताना देवाला वाटलं तुकोबराय आत्ताच महिना झालाय आलेत आणि पुन्हा खाली जायचंय. देवच तुकोबरायाच्या व्यतिरिक्त खाली आले. आणि ब्रह्मा महाराज, माऊली दादा आल्यानंतर डोळे बंद आहे. श्री तुकाराम, जय तुकाराम, श्री तुकाराम, जय तुकाराम. डोळे लावलेले आहेत, तुकोबरायाचा धावा करताय. देव जगाचा चालक मालक, तुम्हाला आम्हाला चालवणारा चालक मालक कुणा पुढे उभा आहे? कुणा पुढे उभा आहे? म्हणा तूच आमच्या पुढे उभा आहे, तेच आम्हाला माहिती. निळोबाराया पुढे उभा आहे. कुणा पुढं? हा, डोळे बंद आहे. निळोबाराय तुकोबरायाचा धावा करताय. निळोबाराय कोणाचा धावा करताय? तुकोबरायाचा धावा करताय. पण धावा करत असताना जगाचा चालक मालक आला, उभा राहिलाय पुढं. निळोबाराया डोळे बंदच आहे. कोण?
देव आहे, मी देव. बर, जगाचा चालक मालक आहे, तो खूप बरा आहे, माझ्या जवळ आहे, पण त्यांच्या पश्चात मी आलोय. डोळे तर उघडले नाहीच. मग येथे तुझ लागी बोलावेल कोणी, रात्रीला वाचूनी आलासी का, रात्रीला वाचूनी आलासी का. हे हो, येथे तुझ लागी बोलावेल कोणी, रात्रीला तुम्ही तुकयाचा धावा करतोस, तुकयाचा धावा करतोस, तुकयाचा धावा करतोस, तुकयाचा धावा करतोस. वा वा वा. तुकयाचा धावा करतोस, तुकयाचा धावा करतोस, तुकयाचा धावा करतोस, तुकयाचा धावा करतोस. काय असतं माहितीये का? अरे शांत बस. शांत बसा. काढून देईन बरं तुम्हाला. काय होतंय, माणूस एक एक शब्दाची असलेली गुंफण तयार करतं आणि थोडंसं विक्षेप नका होऊ देऊ. शांत बसा. गल्लीत खेळणं वेगळं आणि स्टेडियमला खेळणं. हा, तिथं जर का आपण बॉलरला म्हटलं, हे बघ लय असं स्पीड न टाकू नको, मग असा आल्ला अंदाज कळू राहिला का मावा काही तुम्हाला? का काहीच नाही कळा ना? मला तर काही अंदाज आहे ना तुमचा. खरंच कळणार नाही का? नाही मग जायला मला तसं काही अडचण नाही. तात्याने फोन पे आपलं काय असतं माहितीये का, 2 तासामधलं कीर्तनाचं असलेलं रहस्य किती गोड आहे महाराज. त्याचा आनंद चाखणारा व्यक्ती असणं गरजेचं राहतो. विनाकारणच इथं यायचं आणि हुकेल माकडावून इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं. अरे तात्या घरी कशाहून इकडं आला मग तू? असं नको करू. या गोष्टी घरी इथं आलं की मी नेहमी सांगत असतो बघा, सुज्ञ असलेले मंडळी आपण आहात, किती टच पद्धतीनं सगळं असं उंदराला घुसायला जागा नाही महाराज. त्यातल्या आपले इथं तरी घुसल एखादी. इकडं बचत गटात चान्सेस नाही. मुद्दा आहे का? त्याच पद्धतीनं इतकं फिट सगळं बसलं पाहिजे. लयत मग मला म्हणायचं होतं तुम्ही मला काही स्पेसच द्यायला नाही. तू तिकडं म्हण बांधावर आणि मग नको ते मोठे गायक बाबा एकदा चाल झाले पुन्हा मग ते प्रमाणच म्हणत नाही. मग काय म्हणतो, जर सग मुंबईला धक्का लावित नाही लोक. हो, काही काही तर असे बघितले मी शेरजे सुद्धा लावित नाही. आणि मग ते दुसऱ्याला सांगतात नाही ना नाही, अरे तसं नाही. अरे जाऊ दे ना, ज्याने दिलंय त्याच्या करता गायचंय. नाही अंदाज आला? एक जण मला अशीच म्हटली होती, म्हणे भाऊ एवढा तरी काऊन गाळा काढतो, लोक 50,000 रुपये घेऊन चालले, तुला 5-25 तर देते आणि तू. म्हटलं माय, ज्याने दिलाय त्याच्या करता जर आपण गायलो तर मला वाटतं कदाचित
आपला फाटणारा आवाज सुद्धा नीट ठेवण्याची ताकद त्याची आहे. वा म्हणून किती गोड गोड तुक याचा धावा करीता सो ती एनर्जी. हा मुद्दा असा आहे, आपणही तेवढ्या ताकदीनं कीर्तन ऐकताय. अभंग कुणाचा आहे तर एवढ्या मोठ्या अधिकार असलेल्या संतांचा, ज्यांचं नाव आहे निळोबराया. अभंग त्यांचा आहे. आणि आज का घेतला? तुकोबराय एवढे त्यांना जाणणारा दुसरा संत त्या समकालीन दुसरे नाही, म्हणून अभंग त्यांचा. विठ्ठल मग या अभंगाची असलेली पार्श्वभूमिका इतकी गोड आहे की जेणेकरून महाराजांचं असलेलं मनोगत असं आहे की अरे जीवा, अंड जारस वेदज उजवीद या 4 खाण्यातून बरेचसे जीव बाहेर पडतील, पण तरी सुद्धा या जारज योनीतून या असलेल्या मानव देहाची निर्मिती आणि या मानव देहाच्या निर्मितीत येऊन याची असलेली व्हॅलिडिटी 100 वर्षाची आहे. किती वर्षाची बघा. आता ही बॉटल आहे, या बॉटलेवरती एक असलेली सुंदरशा असं स्टॅम्प असतो की जेणेकरून ही बॉटल किती दिवसापर्यंत पिण्यायोग्य आहे. जसं ते तसं हे असलेलं शरीर या मृत्यू लोकामध्ये अल्पायुष्यमान अल्पायुष्य मानव देव शतकमध्ये बालवती पिढा रोग काय भजनाशी उरले ते पाय. याच्यातला असलेला सुंदर संमतीचा भाग असा अंडरलाईन करण्यासारखे जेणेकरून शत गणिले ते अंदाज येतोय ना. काही ताण नका घेऊ, उद्या पण आहे. 100 वर्षाचा स्टॅम्प याच्यावरती अलिखित आहे. 100 झाले की हा इथं असून काही कामात राहत नाही. मग उपदेश आणि संतांचं सांगणं अन्य जीवा करता नाही, मग मानव जन्माला आलेल्या जीवा करताय. मग ऐका ना, या जीवा करता जर आहे तर तुकोबरायासारख्या संतांनी, निळोबरायासारख्या संतांनी, माऊली ज्ञानोबरायासारख्या संतांनी, नामदेवरायासारख्या संतांनी, या संत मांदियाळींनी या असलेल्या जीवाकडे नजर टाकली आणि नजर टाकून त्यांच्या लक्षात आलं दादाश्री की जेणेकरून हा जीव बहुता जन्मांती जन्मलासी नरा बहुता दिसा फेरा अरे आला या. दादा बरोबर चालू आहे ना हे सगळं? हे बरोबर चालू आहे का? तुम्ही हालानं नाही, डोलानं नाही. त्याचं म्हणणं बरोबर चालू आहे, फक्त तू असा मध्ये मध्ये व्हायबल होऊ नको. मुद्दा आहे का? कितीतरी असलेला किती जन्माला या फेरा जा एक एक योनी एक एक फेरा. हुशार व्यक्तिमत्व आहे. अभंग कानावर पडले की डायरेक्ट पुटपुटतायत आपण. त्याच्यानंतर श्लोक, ओव्या या सगळ्या गोष्टी कानावर पडल्या की आपोआप पुढे निघतंय कोटी कोटी फेरा मग लागे वारा. किंवा पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम.
पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जननेशनं ये संसारे खलु दुस्तारे रुपया पारे पाहे मुरारे मग काय कर रे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम मूढमते भज गोविंदम मूढमते किती वेळा जन्माला रे नित्य भावी भजितो नित्य भावी भजितो नित्य भावी भजितो. किती वेळा जन्म यावे अरे जीवा एवढा दिवस सारखा फिरत राहतोय अरे तुझं फिरणं आम्हाला बरं वाटत नाहीये कोण म्हणतंय बोला 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 पटकन भगवान महाराज का संत बोला की राव संतांनी टाकले आपल्यावरती नजर की अरे जीवा या 100 वर्षाच्या आयुष्याची धुळधाणी करत बसशील तर पुन्हा याच्या सारखा हाती लागणार का औढात का मानव देह औढात का मानव देह प्रभु ने तुझे दिया लेकिन हमने क्या किया जय भोले. हमने ऐसा किया हमने खाया हमने क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन किया जिस पाना था उसको दे दिया जिस पाना था उसको खो दिया जिस पाना था उसको जय हो. काय माहिती का महाराज याला म्हणते सात सात काय वर्ष हा त्यामुळं काय गोड 7 आज लागली नाही सोडत गाड्या तुम्हाला 4 पर्यंत मधल्या 2-3 मावश्या म्हणतात मग कोणी आणलं कोण मग एक तर होते ते चालू पैसे ते बी बंद झाले याला बी चालू आहे का हप्ता चालू आहे लाडक्या बहिणी हो ऐका मुद्दा जर या जीवनात येऊन आपल्याकडून जर संतांनी सांगितलेलं असलेलं आपल्याकडून जर जगता आलं नाही तर माऊली दादांनी प्रमाण दिलंय बघा तूने जीवन गवा दिया क्या किया रे मुद्दे सुदे आता ऐका दादांनो असं होऊ नये एवढा गोड मनुष्य जन्मन मोल रे काय काय म्हणते तू असा चांगला ठळक बोलतो मध्ये मध्ये असं इवळत का ब्रह्मदादा असं तर काही नाही ना म्हणजे कीर्तन कसं आहे सांगू तुम्हाला मस्तपैकी मृदंग असावा मस्तपैकी टाळाचा निनाद असावा आता यंगाडे पण नाही काही काही तर विठ्ठल विठ्ठल टाळ कधी वाजते माहिती का विठ्ठलची उतरणी झाल्यावर हो आपण 2-3 वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणा मग तो संपल्यावर असा टाळ हातात घेतो मग वाजतो का ते घरी काय भाकर मागून आला बायकोला अरे हे साधना आहे लावणी मृदंग श्रुती परिणाम सेवू ब्रह्मरस आवडी
बसल्या लावूनी मृदंगा वा 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 श्रुती टाळ घोषा लावूनी मृदंग श्रुती टाळ घोषा क्या बात देऊ ब्रह्मरस आवडे देऊ ब्रह्मरस आवडे आउट ऑफ असलेले मंडळी लय गोड बसलेत बघा तुम्ही विचारतो तुम्हाला आवाज येतोय ना स्पष्ट माय बाप येतो ना आवाज येतो का माझा आवाज येतो का मला सांगा ना आ? नाही नाही आहेत बाबा असं नका म्हणू मला राहायचंय तासभर मग हीच रेंज घरच्या ताणामुळे जायची वेळ आली मुद्दा आहे का दादांनो कीर्तनाचा असलेला ब्रह्मरस किती आनंद देऊन जातो बघा मी या असलेल्या मुद्द्यावरती होतो मनुष्य जन्मन मोल रे मला थोडा मध्ये मध्ये गाण्याचा काय आहे बरं झालं छंद म्हणले तुम्ही हा अरे तो नाद वेगळा आहे बाबा नाद करते का काय पोरं लय पुढचे दी थल्लेच नाही मुद्दा आहे का इस मिट्टी में न घोल रे तो 70 कोटीचा मालक असला तरी अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे फुकट भेटल्यामुळं आपल्याला याची किंमत नाही रे 12 तासापूर्वीच्या असलेल्या घटनेला थोडं स्मरण करा एक राह भरी होगी हमने न सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होती चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए या महाराष्ट्राचं एक स्पष्ट वक्ता लोकमनातील नेता आदरणीय कैलासवासी अजित दादा पवार साहेब आपणास भावपूर्ण श्रद्धांजली रूपाने शतशः नमन करून श्रद्धांजली अर्पण करतो याच्यापेक्षा पुढचं काय उदाहरण दिलं पाहिजे आता सगळं मिळेल पुन्हा नाही माझा मुद्दा इथं होता कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मग चालत्या घडीमध्ये भ्रमात राहण्यापेक्षा महाराज म्हटले अरे 50 वर्षाची जिंदगानी आहे कधी स्टॉप होईल सांगता येणार नाही महाराज
आमच्या जीवनाला तुम्ही म्हणताय सार्थकीकरण करावं, कशानं करता येईल तुम्हीच सांगा ना. महाराज म्हटले नाम वाचे. आत्ताशी आपण अभंगाच्या असलेल्या शब्दशः रूपाने टच करायचा प्रयत्न करतोय. बघा दादांनो, 3 साधनं सांगितलेत. ए बाळांनो, पुन्हा मला उत्तर द्यायचंय, पुन्हा उत्तर द्यायचंय. देणार का? पुन्हा बोला आता. ऐका, 3 साधनं ऐका पुन्हा. पहिले, मुखाने नामस्मरण. काय? कानाने कीर्ती श्रवण. अंतःकरणात पाऊल धारण. आता बोला, अभंग किती चरणाचा? अभंग कुणाचा? काय सांगतोय अभंग? बरोबर बरोबर. काय सांगतोय? भगवत प्राप्ती. बर, पहिलं साधन मुखाने नाम, दुसरं साधन श्रवण, तिसरं साधन अंतःकरणात पावलं धारण. हे झालं तुमचं आणि माझं कीर्तन. मुद्दा आहे का दादांनो? हे 3 साधनं मुखाने नाम महाराज, पण आमच्या नाही येत. कसं असतं माहिती सांगू तुम्हाला? पटापटा बघा. दादाश्री, तुम्ही पाठीमागच्या तिथं नाही, तिकडं नाही. एक जण मला भेटला होता. मला म्हणे, बाबा तुम्ही जेवा, मला नाही जेवायचं. म्हटलं का? मी काही खाल्लं, ऐका ऐका, काही खाल्लं की मला कडू लागते. काय लागते? कडू लागते. बर, मी म्हटलं का? तो म्हटलं काय नाही, डॉक्टरनं सांगितलंय की तुमच्या अंगात ताप भरलाय, ताप आहे. बर, तापीमुळं अन्न कसं लागते? थोडं मोठ्यानं बोला की. इतकं मोठ्यानं नका बोलू, मला कडू वाटल. ऐका, भाकर गोड लागत नाही, त्याचं कारण अंगात काय आहे? ताप आहे. बरोबर. तसंच मुखाला नाम येत नाही, अंगात काय आहे? सांगू अपडेट. अनेका जन्माचे सुकृत बदले त्याचे मुखी हरी बैठा होय, त्याचे मुखी हरी. अनेका जन्माचे सुकृत बदले त्याचे मुखी हरी बैठावे, किंवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, किंवा तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. महाराज, मग नाव घेतलं की आपल्या जीवनामध्ये पापही जातं, प्रमाण माहितीये. जळतील पापे. बर, पुण्यही होतं, पुण्याची गणना कोण करी. म्हणून नाम वाचे. कसं आहे? नाम तुझे रे. भगवत प्राप्तीचं पहिलं साधन आहे. अजून 2 सांगायचे आणि कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. ऐका दादांनो, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. वाह बा, वाजवा टाळी. हा, हो हो हो, अरे लय ताण नका घेऊ. बचेंगे तो और जिएंगे. लढेंगे नाही, कीर्तन करेंगे. लढेंगे काय गो? नाम तुझे किंवा नाम वाचे. बर, महाराज कुणी घेतलाय? पाप्यातला पापी. वाल्या कोळी महाहत्यारी नामे. गोड लावली सिस्टम. आता 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 थोडासा गेन दे. नामे तारीला निर्धारी, पण घेता घेता नाही घेता. इथून पुढे घेता घेता नाम. नाम वाचे. महाराज, जर नाही घ्यायला वेळ तर महाराज म्हटले श्रवण कीर्ती, त्यांनी पण जमल. हो, मग कुणाचं जमलं? श्रवणे परीक्षित तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया.
शिवा श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जान परम भक्त महाराज याच्यापेक्षा सोपदर्शक अजून महाराज म्हटले सांगू मुखाने नाम घ्यायची गरज नाही कदाचित ऐकायचीही गरज नाही बसल्या बसल्या पाऊले चित्ती पाऊले चित्ती समान इथे एक समान शब्द आहे कोणत्या देवाचं नाव घ्याव पहिल्या चरणात सांगितलं नाही पण दुसऱ्या चरणात सांगितलंय काय धरिला मनी विठ्ठल आता ऐका दादा ए बाळानो सावधान बसा तुझं नाव काय भाऊ सूरज तुझं रे बाळा सुधीर अर्जुन ज्ञानेश्वर तुझं वैभव तुझं रे वा तुझं रे हा तुझं बाळा विराज वा आता ऐका बाळांनो तुम्ही एकमेकाला असंच नाव बोलता का काही वेगळं म्हणता समजा आता तुझं सूरज असन तर तुला काय म्हणते बाकीचे पोरं सूर्य बरं सूरज तू बी यांच्या नावाला काय म्हणतो समजा आता ते विराज नाव आहे काय काय म्हणशील तू त्याला पद्धतच आहे ती महाराष्ट्राची महाराष्ट्रात माणूस मोठा तेव्हा होतो जेव्हा तो जगातला श्वास बंद करतो नाही अंदाज आला येईल अंदाज बाळा तू उभा राहा तूच हा खरंच उभा राहा तुला राम माहिती आहे तुमच्या गावात या आजान पैसे देतो नाही हा राम कसा आहे काय त्याच्या हातात थांबा एक नक्की शिंदे साहेबाचा का साहेब धनुष्यबाणे बरोबर लय गोड बोलतोय बाळा इथं येतो का इथं अजून एक काम आहे तुझ्याशी मला अपमान नाही करत तुझा मला संदेश वेगळा द्यायचा आहे जगाला खरंच आहे गोड मुलगा आहे हो लय गोड वरे बाप्पा घरी बी कुठं घाबरते मला ती तू काय बाळा राम तुला माहितीये रामाच्या हातात धनुष्य बाण आहे कृष्ण तुला माहितीये कृष्णाच्या हातात काय आहे बासरी आहे आमच्या तिकडचा भद्रा मारुती माहितीये तुला बर बसेले का उभा आहे झोपे रे हुशार आहे आता ऐक तुला पांडुरंग माहिती आहे तुमच्या गावातले तात्या नाही कुठं आहे तो पांडुरंग बोल विटेवर उभा आहे कोणत्या गावात आहे पंढरपुरात आहे बरं कसा उभा आहे उभा हा मग तू उभा राहून दाखव दर्शक पाय बी सरळ कर ना पाय अशी सरळ विकतोय ते ऐक नाही लाव धर हा बरोबर डोळे लाव डोळे खरंच छान लाव हसू नका हा काय झालाय पांडुरंग झालाय बरोबर बस खाली आता हे का बोललो मी सांगू तुम्हाला पाऊले चित्ती समान गोपाल कृष्णाच्या अवतारामध्ये देहुडा चरणी वाजवितो प्रभू रामचंद्राच्या काळात बाण घेऊन माग पुढं पाय पण या असलेल्या अवतारात पाऊले चित्ती आणि तुला का विचारलंय एक एक्झाम्पल म्हणून आपल्या असलेल्या नाम सप्ताहामध्ये जर ऐका मंडळी जर देव संत ग्रंथ पंथ भगवंत आराध्य साधना मंत्र तीर्थ क्षेत्र या गोष्टीचा जर आपण उल्लेख जर यांच्या कानावरती टाकला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या असलेल्या जीवित्वाला सुद्धा धोका असेल इतकी मोठी शोकांतिका आहे तुम्ही म्हणसाल हे कशानुसार बोलतोय 5:30 ते 6च्या दरम्यान आमच्या गावामध्ये कधी येऊन बघा कोणत्या अन्य धर्मियांचा मी तिरस्कार म्हणून बोलत नाही पण
बिना आंघोळीचं 5 ते 6 वर्षाचं असलेलं लेकरू डोक्यामध्ये गोल टोपी घालतं, हातामध्ये कोणतं तरी पुस्तक घेतं आणि आपल्या शाळांना मदरसेमध्ये जातं. 8:30ला घरी येतं, 2 घास खातं, 9 वाजता जिल्हा परिषदच्या शाळेत जातं. आहे का कल्पना, आहे का तुम्हाला याचा अंदाज उरला की मी काय बोलतो ते? हां, त्यामुळं आपल्या सगळ्या असलेल्या बालगोपाळांना आपल्या या जीवनाविषयी माहिती अत्यंत गरजेची आहे. म्हणून कानावरती आता या गोष्टी पडल्या. महाराज, त्याची असलेले पावलं अंतःकरणात धारण, तीही एक साधना आहे. कानाने कीर्ती श्रवण, तीही एक साधना आहे. आणि मुखाने नामस्मरण, नाम वाचे, श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. महाराज, हे कोणी केलं? संतांनी केलं. काळ सार्थक केला त्याने, 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 वा वा वा. काळ सार्थक केला त्याने, 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 काळ सार्थक केला हो धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने, 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 त्याने, सार्थक केला त्याने. वा माऊली दादा. तुम्ही लय हुशार माणसं आहेत. सांगू कशामुळं? घरात आपल्याशिवाय कोण नसावं म्हणून जेवायच्या वेळेस सगळं जवळ असावं. तीनदा उठून आणायची वेळ पडू नये म्हणून सगळं असं जवळ आहे. आणि मग एक एक घासाची काय करायची? चव घ्यायची. अंदाज आला ना? महाराज, कुणाचा सार्थक झाला? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. वा, लय गोड म्हणलेत तुम्ही. मला पुन्हा तुमची अपेक्षा आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. वा. संत सेना महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका यांनी काळ सार्थकी लावला. कशाच्या बळावर? नाम वाचे, श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान नसता. महाराज, ते लय आलिशान अवस्थेत असेल नाही. कांदा मुळा भाजी
कांदा मुळा भाजी तिथंच अवघी विठाय माझे अवघी विठाई माझी लसूण मिराची हा एक कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी सावता मन केला मला विठ्ठल पायी गोविला गळा अजून चला गोरोबा काकाकडं भजनी गायनी गोरोबा रंगल करूप झाल विठोबाचे पाये अजून सांगू कुणी केलाय काळ सार्थक झालं बघा कीर्तन बसल्या बसल्या आनंद घेण्याकरता बारीक टाळीची गरज आहे वा बारीक 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 मातृशक्ती म्हणाल आमच्या करता नाही का आहे हृदयी बंदी खाना केला काळ सार्थकी कुणी लावला याच दिग्दर्शन तुमच्या पुढे देतोय हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला आता आता देताल ना साथ का पाडताल नक्की ना धरीला तुम्ही शांत बसा मी नुसता धरीला म्हणल तुम्ही त्याच्या पुढचं म्हणायचंय हा फक्त महिला वर्ग धरीला धरीला पंढरीचा चोर गळा ओ वा आता ऐका हे कुणाचं उदाहरण दिलं मी तुम्हाला संत जनाबाईचं त्याच्या अगोदरचं भजनी गायनी गोरोबा काकाचं त्याच्या अगोदरचं सावता महाराजाचं अजून दोन उदाहरणं देतो ऐका शबरी मगना उदाहरण क्रमांक 5 श्रीराम जानकी मेरे सीने उदाहरण क्रमांक 6 राजे अनेक झाले पण ज्या राजांच्या असलेला काळ सार्थकी लागला कुणाच्या संगतीत माझ्या जगद्गुरु तुकोबरायाच्या संगतीमध्ये नाही तर या असलेल्या हिंदुस्थानामध्ये राजे काय कमी झाले पण आजही ज्या राजांचं नाव घेतलं की जय तोंडातून बाहेर पडतंय त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय। कुणामुळं
माझी जाऊची पुण्याई कशी आली हो, कशी आली हो, कशी आली हो. ओ, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. राजमाता राष्ट्रपती जिजाऊबा साहेबांना जन्माला सगळे देतात, पण ज्या असलेल्या या जगात चालक मालक पांडुरंग परमात्म्याकडे आणि मा तुळजा भवानीकडे पदर पसरावा आणि काय म्हणावं. आई अंबे जय हो. आई अंबे जगदंबे मला जय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. माय बाप हो एक रूप होऊ दे, एक रूप होऊ दे, हम्मा काली शौर्य दे. आई अंबे हे तुळजा भवानी, अरे या महाराष्ट्राला असलेल्या गुलामीतून बाहेर काढण्याकरता मला जास्त नको आहे. एक सुपुत्र हवाय प्रत्येकाला, त्यानं या गुलामीतून बाहेर काढलं पाहिजे. आणि तो दिवस आला. माझी जाऊची पुण्याई कशी आली व पळाला. म्हणून तर महाराष्ट्र मुजरा मानाचा, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मानाचा, मानाचा जिजाईला, मानाचा, मानाचा जिजाईला. कशा करता बोलतो माय बाप. 7.5 वर्ष होत आहेत झालं कीर्तन. ऐका, आजही देवे गावून निघतो आपण, आळंदीला जातो. टाळी बाजवावी गुढी उभारावी, वाटही जाणावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. ते चालत असताना ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. 7.5 वर्ष होत आहेत, पण आजही उभारीला तुझ्या तिन्ही लोकांबरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. कोण ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. हो हो हो. एवढे 2-5, 10-5 उदाहरणं जे दिले, कशानं दिले. काळ सार्थक केला रे त्यांनी केला, आता आपलाच नाही महाराज, आम्ही पण सार्थकी लावणार. म्हणून भक्तीचं असलेलं स्वरूप, भक्तीचं साधन, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. महाराज आम्ही तर लय भक्ती करतो, पण आपली भक्ती कशी आहे सांगू का मायबाप. सकाळी सकाळी आपण म्हणाव, अंगावर पाणी घेतलं की हरिपाठ चालू कराव. 2 अभंग व्हायच्या आत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. ठेव लवकर, ठेव लवकर ठेव. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान. नाही ठेवला, लवकर ठेव. मकर कुंडले तळपदी श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित. वा आणला तो का म्हणे माझी. अंदाज आला तुम्हाला. ही जर आपली भक्ती असेल, किंवा सोमवारी महादेवाची, मंगळवारी गोंधळा देवो जगदंबे, ओ बुधवारी विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, गुरुवारी कृपाळू उदार, लगेच संतोषी माता, लगेच
श्रीराम. लगेच रविवारी सावध होनी भजनी लागा. देव करा कै भारी ओ माझ्या. पहिल्या दिवसच्या मंडळानं मला सांगितलं होतं मार काही ताना घेऊ ते आख्येच्या आख्ये 55 तसेच आहे. तुम्हाला काहीच कळलं नाही याच्यात बर. हा मल्हारीजी माझ्या मल्हारीची वारी ओ माझ्या. मल्हारीजी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी निर्गुण निराकार. वा वा वा. ऐका मी फक्त सांगत होतो जर भक्ती करायची तर तुकोबऱ्यासनी सुद्धा काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. तर मुद्दा ऐका दादांनो, भक्तीचं असलेलं जीवन हे असलेलं माणसाचं सफलतेचं जीवन. कीर्तन झालंय 1.5 मिनिटात एंड होणार आहे. ऐका कशानं कशानं परिपूर्ण दिसणार आहे. बोला बोला बोला. भक्तीनं सफल जीवन सार्थकी जीवन. कशानं आता भक्तीनं. भक्तीचे किती साधनं सांगितलेत. 3 साधनं सांगितलेत. आता बाळांनो थोडं लक्ष द्या माझ्याकडं. ऐका जे धरण खूप मोठं आहे. ऐका ऐका. आणि त्या धरणामध्ये पाण्याचा पत्ता नाहीये. बोला ते धरण काही कामाचं आहे का. माझ्याकडे बघा. आहे मांडी घाल की. जास्त जेवला काय. बोला माझ्याकडे बघा. उत्तर दे मला. झालं. जे धरण खूप मोठं आहे पण पाण्याचा पत्ता नाहीये ते धरण असून काही कामाचं नाही. अंगात ताकद भरपूर आहे वेळ प्रसंगी प्रतिकार करता आला नाही असूनही काही कामात. मोठ्यानं बोला की नाही. छत्री हातात आहे पण पावसात उन्हात कामात येत नाहीये असून काही कामाची नाही. गाव मोठं आहे पण गावात माणसाचा पत्ता नाही गाव असून काही कामाचं नाही. भरघोस असं पीक लावलंय ज्वारीचं. कणीसही भरपूर बाहेर पडले पण त्या कणसात दाण्याचा पत्ता नाहीये. कणीस असूनही काही कामाचं नाही. आता पुढचं उत्तर लय गोड द्या. मोठ्या आवाजात द्या. मानव जन्माला आलाय मस्त चांगल्या घराण्यात आलाय मस्त 3 टाइम जेवण करतोय पण त्याच्या जीवनात भक्ती नाहीये. तो किती मोठा असला तरी काही कामाचा मनाचं बोलताय का महाराज. नाही. तैसे माझी या भक्ती विन जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाशा नसती काय. वा वा जीव. माऊली बोलताय. मग महाराज आमच्या जीवनात भक्ती आम्ही करणार पण महाराज म्हणले थांबा. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरे भावना वेगळी अशी नको म्हणून. कशी असावी कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा यानं होईल काय निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यानी. हो करा सगळे वर हात. सगळे सगळे नामसंकीर्तन चॅनलच्या असलेल्या ऍड हे सगळे हाताचे पंजे घे भाऊ.
त्याचं थोडं वेगळं आहे ना म्हणते. हा वर 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 इथली थोडी हा लय हुशार मंडळी ते. वा 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 दादाश्री वा. ऐका महाराज गोड भव्य वर 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 भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं असलेलं सुंदरचं 7वं वर्ष. या 7व्या वर्षातील याची देही याची डोळा आपण हा सोहळा उपभोगतोय. मायबाप एक विनंती करतो तुम्हाला, येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये आपला एक तपपूर्ती सोहळा होणार आहे, ज्याला 12वं वर्ष म्हणतात. तुमचं रौप्य महोत्सव व्हावं, सुवर्ण महोत्सव व्हावा, वर 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 व्हावा आणि या सप्ताहाचा 100वा शताब्दी महोत्सव व्हावा. तोपर्यंत तुम्ही आम्ही असेच राहावा. पण हे जर ऐकलं नाही, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं सरते सेवाटी पार काळ बांधून नेईल. सरते सेवाटी पार सरती सेवटी भाव काळ बांधून नेईल. सरती सेवटी भाव एका जनार्दनी वर 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 एका जनार्दनी आमुचे काय वाजायला. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देवा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा. पिंगळा महाद्वारी निर्गुण निराकार निर्गुण निराकार आता माहुर माझे शकून 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 सांगावया आली माई वाजना. शकून सांगावया आली माई वाजना. तू या गे मनी गे फणी घे दाताचं दातवन घ्या ग कुणी. हो हो कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. काळामध्ये कुंकू का कोणी का पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. एका जनार्दनी तुझे काय बाजाईल. वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. प्रत्येकाने बोला आम्ही वर्तमान कोटे. प्रत्येकाने बोला आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे. या शेजारणीनं बरं केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया. हो मला पंढरीला नेलं बया. पिंगळा महाद्वारी बोल बोल देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल देखा. महाद्वारी पिंगळा धन्यवाद देवे गावकर. ऐका मी काही गोष्टीकडे याच्यामुळं प्रवृत्त होत नाही. कोणाची कॉफी करायला मला आवडत नाही. क्या बात. लोक लाख घेत असतील, पण माझा रुपया माझ्या कामाचा. क्या बात. ज्याचं श्रेय त्याला द्यावं. पण चला, तुमच्या ही शब्दाचं म्हणजे संतांचंच प्रमाण तुम्ही मला म्हणायला लावलं. काही अडचण नाही आणि त्यात माझाही थोडा फायदा आहे. कधी कधी टपरीवाल्याला मोठ्या शोरूमच्या दुकानात बसायची वेळ येते. मुद्दा आहे का
महाराज आपल्या जीवनामध्ये मुखाने नाम, कानाने कीर्ती श्रवण, अंतःकरणात पावलं धारण याच्या सुंदरशा चिंतनामध्ये आपण डोंबून गेलो. कुणाचं नाव घ्यायचंय? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वाचे श्रवण कीर्ती पावली चिती समान काळ सार्थक केला त्यांनी धरला मनी. विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वत निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरला मनी. विठ्ठल यथामती यथा अवकाश संकल्पित वेळेमध्ये आपल्या सर्वांच्या असलेल्या चरणविंदी सेवा समर्पित करण्याचे सौभाग्य माझ्यासारख्या अल्पमती पामराच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. कोणत्या पुण्याने या गादीवरती उपस्थित राहिलो मला माहीत नाही. मी काही मोठा एवढा मोठा संत ऋषी मुनी साधू सिद्ध असलं काही नाही आहे. मग जे काही आहे ते माऊली ज्ञानोबरायाच्या कृपेनं, आई वडिलांच्या आशीर्वादानं, माऊली ज्ञानोबरायाच्या छायाछत्राखाली 2-5 वर्ष राहण्याचं सौभाग्य माझ्या जीवनी प्राप्त झाले. म्हणूनच काय तुम्ही या गादीवरती मला उपस्थित केलाय. तरी विनंतीपुरते अतिथी सरते करून घ्यावे. तुमचे विनोदाचे पायाचे प्रसे काय बोलू असंही करता येत होतं. पण कीर्तन हे गळी उतरावं या उद्देशानं पुन्हा पुन्हा एखाद्या शब्दाला गिरवीत आपण त्या पदापर्यंत गेलं पाहिजे. सार्थकी जीवन त्याला म्हणतात. लास्ट असलेलं प्रमाण देतो तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखील या, त्याला आळवत चला, जिथं असाल तिथं आळवत चला, त्याला आवाज देत चला. ओ काना बतू मुरली की काही म्हणतील मन 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 पण चला बचेंगे तो कीर्तन करेंगे. त्याला आवाज द्या. सावरे को दिल में बिठा करके देखो. या दुनियाच्या नादी लागत बसू नका. ही दुनिया अशी आहे, जगताना ही नीट जगत नाही, जगताना मरण्यासारखी जगती आणि मेल्यावर मरती. ऐसी दुनिया का क्या करना, ऐसी दुनिया का क्या करना, जहाँ मरना भी तो है मरना, जहाँ मरना भी तो है मरना, जीना भी है मरना. चला बोलण्याच्या ओघामध्ये गलबे देवे गावकर. देवगाव का देवेगाव? देवेगाव. गोड आनंद वाटला बघा तुमच्या चरणी. आज काही मी तुम्हाला सासू सुना राजा राणी असलं काही आणलं नाही. माणसं ब्रँड म्हणल्यावरती देणारा नाही, वस्तू सुद्धा कशा दिल्या पाहिजे. पुढचा आहे का? आणि असं चिकटपणा केला नाही पाहिजे. असा चिकटपणा आपलं विनोदाचा भाग वजा करा. दादांनो, आपल्या जीवनामध्ये भक्तीचं जीवन असू द्या. सतत तुमच्या चेहऱ्यावर हसू असावं एवढं या ठिकाणी विनंती करतो. आल्यानंतर आदरणीय श्री विष्णुदादा असतील, ब्रह्मादादा असतील, आदरणीय माऊलीदादा असतील, आदरणीय ही सगळी वारकरी मंडळी, चोपदार मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा अभिवादन करतो. आणि गोड आमचा कन्हैया, गोड गोड गोड. मी तुला धन्यवाद याच्यामुळं देतो. 2 तास झाले दाद्या तू उभाच आहे. तुला खुर्ची दिली नाही का कोणी? लोक खुर्ची देत नसतात. खूप छान. एवढी जर तुझी ऍक्टिव्हिटी आहे तर जीवनात लय लवकर मोठा होशील दादा. आनंद, समाधान वाटलं. आणि जे बंधू, मला असं वाटलं 1-2 महिन्यापूर्वी आमचे फक्त नजर झाली आणि जणू की काय 2 बंधू काही दिवसापासून हारलेच होते की काय, असं आमचं आदरणीय लाडकं व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाचं गोड रत्न, आपल्या गावातील एक रत्न, श्री हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू. नियोजन म्हटलं की आमच्या तात्यासारखं असावं. तुमचे आशीर्वाद आहे या असलेल्या लेकराला, तुमचे मायबापाचे आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं त्यांची कॉलर कायमस्वरूपी कशी आहे आणि ती ताईटच राहावी एवढाच आशीर्वाद त्या असलेल्या व्यक्तिमत्वाला असू द्या. गोड. पुन्हा एकदा आमच्या आदरणीय पांडुरंगजी दादा यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ माजी सरपंच गलबे पाटील मित्रमंडळ, आज आपके आनंद की जय हो.
जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, लेकिन ये कृपा है मेरे ज्ञानराज मौली की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज